धैर्य मुजुमदार यांचे पाय अजूनही जमिनीवर. शाळेसाठी केले श्रमदान. आपण आहोत खरे कोल्हापूरकर. धैर्य मुजुमदारांनी श्रमदानातून दाखवून दिले. बघितलं, सांगत होते मी, कारण मला माहित होतं तो कशासाठी आला होता ते. आणि ही रीना आमची गाठ जुळवायला निघाली होती. आता कळलं कुठल्या माणसासोबत माझ्या लग्नाचा विचार करत होतीस ते. अगं सावे, खरं अजून हे कन्फर्म कुठं झालंय की हे सगळं त्यानंच केलंय म्हणून. हे तर कोणी पण करू शकतंय. आणि तसे धैर्याच्या प्रोफाईल वरती पण कुठं काही दिसत नाहीये. मग अगं तू बास तुम्ही नंतर भांडा. हे घे. अरे उद्या डेट आहे ना हप्त्याची. घे. अरे खुला आहेस वय तू. धर, ठेव तुझ्याकडेच पैसे. मित्र म्हणतेस ना मला, मग ठेव. अरे पण शपथ आहे तुला माझी. ठेव गप. ठीक आहे. अजून लागले तर सांग. नाही, आता अजून काही गरज लागणार नाही. सकाळी विजूला ताई आली होती, तिने पण पैसे दिले. आता हे आणि ते मिळून आजचा हप्ता जाईल. झालं ना मग. पण परा, तुझ्याकडनं एवढे पैसे कुठनं आलं? ते पैसे ते पैसे पेंडिंग होते ना, ते सकाळी वसुली केली मी त्याची. तेच पैसे आहे ते. नमस्कार दादा, तुमचा माल घेऊन आलाय. माल? कुठला माल? कसला माल? कुणाचा माल? मी नाही मागवला. माल बिल आहे ना माझ्याकडे. एवढा माल भरला. मी नाही मागवला माल. कुठे आहे माल? परवा ऑर्डर दिलात ना, तोच माल घेऊन आलोय. हो, काय पण काय बोलायला लागलाय. मी नाही कुठला काय माल बिल मागवला. तुमच्याकडे पुरावा आहे काय? नाही ना, मग निघा. निघा. मी कॉल करतो तुम्हाला ऑर्डर वगैरे असली तर. आता निघा तुम्ही. चला निघा. अहो पण निघा. दादा जरा थांबा. तू तुझ्या मालसाठी साठवलेले पैसे मला देतोयस का? कोण आहेस का रे तू जरा? हा, असं धंद्याला बुडीत टाकून कोण पैसे देत? हा दादा, तुम्ही थांबाव. द्या तो माल परत. हो तुम्ही जावा, नाही तर सगळा माल मी घेऊन टाकीन. पैसे पण देणार नाही. माझा माल द्या. ओ माझा माल देत नाही. अहो असं काय करणार? मग चला निघा. मी करतो तुम्हाला कॉल. निघा. कसला माणूस आहे? कॉल पहिला मागवला माल दाखवा. अरे ओ, येणार का परत तू जरा? हा, अजून किती वेळा माझी मदत नाकारणार आहेस तू? एकदा तरी मला उभा राहू दे ना तुझ्यासाठी. सारखं तूच का म्हणून प्रत्येक वेळी आमच्यासाठी उभी राहणार? ज्या मैत्रिणींना आमच्यासाठी एवढं सगळं केलं, त्यासाठी एक लहान मदत करू शकत नाही का मी? हवे तो आधार आहेस आमचा. असा आधार जो आम्हाला जगण्याच्या वाटेवर चालण्याचा बळ देतो. तू आहेस म्हणून आम्ही दोघं आहोत ग. परा, तूच आहेस ना? ते दुखते की. अरे कसलं वांड बोलायलायस रे सावे. पाहिलं, हा माझा बॉयफ्रेंड आहे ना, म्हणून हे असं सगळं बोलतोय. मस्त आहे की नाही माझी चॉईस? एक नंबर. अरे यार, रेकॉर्ड करायला पाहिजे होतं तुझा डायलॉग. हा, मग करायची होतीस ना. कधी कधी बोलतोस, खरं मस्त बोलतोस. ए, रडणं बंद कर आता. जा आणि पहिला हप्त्याचे पैसे भरून ये. जा. हो, जाऊ आणि हप्त्याचे पैसे भरू, म्हणजे भाऊंना पण बरं वाटेल. मी पण जाऊन येतो रे हिच्यासोबत. चल जाऊन. थँक्यू.
केतन, हे बघ डबा तयार आहे तुझा. भाऊ, औषधं घेतली का तुम्ही? नाही अजून, घेतो. असू दे, मी देते. हे काय, गोळ्यांची पाकिटं तर संपल्यात की. केतन, हा आलो आलो. हे बघ भाऊंच्या गोळ्या संपल्यात, तेवढ्या येताना आणखी जरा. हा आणतो की. केतन 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 राहू दे, नको आणू तू. तुझ्या खर्चात अजून ह्यो खर्च कशाला? सावीला सांगतो मी आणायला. नाही काहीतरी काय भाऊ, सावीला नका सांगू, मी आहे ना, मी आणतो. भाऊ, तुम्ही जरा थोड्या वेळ आत जाऊन आराम करा की. हा, आराम करा जाऊ. काही गरज नाही औषध आणायची. दीपे तू काय जरा डोक्यावर पडल्यास काय का? भाऊंच्या औषधांच्या गोळ्या आहेत त्या, लिमलेटच्या नाहीत. अगं, औषधांना तर नाही म्हणू नको ग. लय आले मोठे वैद्य बुवा. हा, आज आणलेच नाही, रोज आणायला, कळलं? मग अचानक सवय पडेल त्यांना. आज औषधं आण, उद्या भाजी आण, परवा काय आण, फिरवा काय आण. सवय लावून ठेवू नका त्यांना, कळलं? आणि वंचने लय मोठ्या गोष्टीसाठी नोकरी सोडल्यात नाही, मग औषधाचं पण त्यांचं त्यांना बघू दे. आणि बघा, तुम्ही जर का औषधं आणली सा तर औषधावर तुम्हाला जगायची वेळ नाही, लक्षात ठेवा, कळलं? जा ऑफिसला, जावा. तुम्ही भाऊराव नाईकांच्या नात काय? हो मीच. तुमच्या घराचा या महिन्याचा हप्ता कालच सबमिट झालाय. माझा मोठा भाऊ आला होता का, केतन नाईक? नाही, हा म्हणजे कोण होतं नेमकं मला माहित नाही, पण त्यांनी तुमचं नाव सांगून पैसे जमा केले, आम्ही ते डिपॉझिट करून घेतले. मला वाटलं तुम्हीच कोणाला तरी पाठवलं असेल. कोण असेल? एकच माणूस आहे जो हे सगळं करू शकतोय. अगं, अख्खी पृथ्वी तुमची गाठ जुळवण्यासाठी मनापासून प्रयत्न करायला लागल्या. रीने, तुझी नाटकी बंद कर आणि तुला नाव माहित असेल ना तर नाव सांग. धैर्य मुजुमदार. अगं, सध्या तो सरळ वळणावर चालायला लागलाय बघ. तुमचं काही बरं वाईट होऊ नये ना म्हणून त्यांनी अशी गुपचूप मदत केलेली असणार आहे. 101% आहे ना, हप्ता पण त्यानंच भरलेला असणार आहे बघ. तू जरा थांब. ओ दादा, मला खरं खरं सांगा, मुजुमदारांकडून आलं होतं का कोण पैसे द्यायला? नाही हो, असं काय नाही. आणि मी व्यवस्थित बघितलं नव्हतं, आणि ऍक्च्युली मी दुसऱ्या कामात होतो त्यावेळी. ओ थांबा जरा. हे बघा, तुम्हाला ना सगळं माहिती, माझ्याशी जरा स्पष्ट बोला. खरं खरं सांगा, त्यांच्याकडूनच आलं होतं ना? आणि आता नाव सांगू नका असं सांगून गेले असतील. नाही हो, असं काहीच नाही आहे. आओ तुम्ही जरा थांबा ना. तुम्हाला देवीची शपथ आहे, खरं खरं सांगा, मुजुमदारच आले होते ना हप्ता द्यायला? आता शपथाने कशाला घालताय? मुजुमदारांनीच भरलेत पैसे. बघितलंस बघितलंस, मी म्हणलं होतं की नाही तुला? अगं, मूवी काय उगाच बघत नाही मी. पुढं काय होणार आहे ना याचा आपला अंदाज कधीच फेल जात नाही बघ.
आता या स्टोरीत पण पुढे काय होणार आहे ना चांगलंच माहित आहे मला. असं मग आता मी धैर्य मुजुमदारचं काय करणार आहे हे पण तुला माहितीच असेल ना. जरा आणि 2-4 जण घ्या सोबत कामाला. लवकर लवकर हात चालवा. तुमचा आणि आमच्या घराच्या हप्ते भरायचा काय संबंध आहे हो. सावी, तुम्ही जे गुपचूपपणे केलंय ना ते सगळं कळलंय मला. यू आर मोस्ट वेलकम. कारण तू थँक्यू तर काय म्हणणार नाहीस. हो, तुमचं वेलकम ना तुमच्याकडेच ठेवा आणि तुमचे पैसे पण. तुम्ही कुठे आहे ते सांगा, मी येऊन पैसे देऊन जाते. नाही, त्याची काही गरज नाहीये. असू दे. ठीक आहे, मग तुमच्या घरी जाऊन पैसे देते. नाही नाही, थांब थांब. घरी जायची काही गरज नाहीये. मी पाठवतो लोकेशन. आता या धैर्याला दाखव सावी काय चीज आहे. सावे अभि अगं चांगल्या मनानं केलं असेल ना त्याने ते. जाऊ दे ना. ऐक ना सावे, ऐक की. राहू दे ना. बस, मी काय म्हणते खरं, तू शांत राहा. हा, आरके, स्पेशल गेस्ट येणार आहेत आपले. जरा टेबल वगैरे व्यवस्थित लावायला सांग. हो सर. या या या, घ्या इकडे. बस 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 बस, ठेवा इथंच. याच्यावर टाकायला काहीतरी कपडा वगैरे आणा. आरके, सावे उगाच काय पण बडबडू नका त्याच्या पुढं. व्यवस्थित बोल त्याच्याशी. हा, खरंच याची काही गरज नाहीये. आणि पैशाच्या व्यवहाराबद्दल नंतर बोलू की आपण. यू प्लीज हॅव अ सीट. काय बाहेर ऊन पण बरंच आहे. ठीक आहे, ज्यूस घे. ज्यूस
तुमच्याकडनं तर पाणी प्यायची पण इच्छा नाही. आणि सारखं काय होई उपकाराची भाषा आणि मदतीचं ढोंग करता. तुम्हाला काय वाटतं हे सगळं करून तुम्ही जे पाप केलंय ते निघून जाणार आहे? चुकताय तुम्ही. अहो तुमचे प्रयत्न वेस्ट जातील. मी कसले प्रयत्न करत नाही. मला खरंच गिल्टी फील होत होत. मी जे हप्त्याचे मी पैसे भरलेत ते पैसे तुझेच आहेत, तुझ्या हक्काचे पैसे आहेत. तू ज्यावेळी जॉब सोडलास त्यावेळी तुझा काही पगार बाकी होता, तेच आहेत ते. काय पण गुंडाळू नका. माझं कुठलंच पेमेंट बाकी नव्हतं. ऍक्च्युली एखाद्या एम्प्लॉईनी जर अचानक जॉब सोडला किंवा त्याला सोडायला लागला तर कंपनीच्या पॉलिसीनुसार त्याला 2 महिन्याचं पेमेंट दिलं जातं. सर मी जे काल माझ्या पेमेंट बद्दल बोलले होते ऍडव्हान्स, आज होऊ शकतं ना ते? ऑफकोर्स. पण मी तर 2 महिन्याचा पगार ऍडव्हान्स घेतला होता. हो, जे बोनसेस त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह असतात. आणि तू जे व्हिडिओज बनवलेत ना त्याला खूप जास्त व्ह्यूज आल्यात. तो मी रिक्वेस्ट करतो हे पैसे असू दे. हो, तुम्ही जी काय ऍक्टिंग करताय ना त्याचा माझ्यावर काही इफेक्ट होणार नाहीये. तुझ्यावर कसला इफेक्ट पाडायचा आहे म्हणून नाही करत आहे मी हे सगळं. मला जेन्युइनली वाटतंय म्हणून करतोय. तू मला त्या दिवशी स्कूटीवर घेऊन गेलीस, त्या सगळ्या लोकांना भेटवलंस. शाळा उभारत असताना त्या लहान लहान मुलांना काम करताना बघितलं. तेव्हा एक गोष्ट मला समजली, पैशाला किंमत असते. जगातली प्रत्येक गोष्ट त्या पैशांनी विकत नाही घेता येत. त्यांनी जे कमवलं त्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य झिजवलं. मला सगळं पिढी जात आयतं मिळालंय. हे सगळं मला समजलं फक्त तुझ्यामुळं. जिद्द, मेहनत, खरेपणा यांचा मोल काय असतो हेही मला फक्त तुझ्यामुळेच समजलं. मान्य आपलं पटत नाही, पण चांगल्याला चांगलं तर म्हटलंच पाहिजे ना. सावी, मन खूप साफ आहे तुझं. ऍक्च्युली तुझ्यामुळं माझ्यात जो काही बदल झालाय त्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच सावी. आणि हो, याआधी मला तुझ्यासाठी काही फार करता आलं नाही, पण इथनं पुढं तुला काही लागलं, कसली मदत लागली तर मला फक्त एकदा सांग, हवी ती मदत करेन मी. झालं? बाद झाली तुमची भाषणबाजी. मला तुमच्या मदतीची गरज नाहीये आणि ना कधी उभ्या आयुष्यात माझ्याकडून तुम्हाला मदतीची हाक येईल. मदतीसाठी तुझ्याकडून हाक येईल की नाही येईल हे माहिती नाही, पण जेव्हा जेव्हा तुला मदतीची गरज पडेल तेव्हा मी तिथं हजर असेल. बाय द वे, तू मला एक गिफ्ट दिलं होतंस, तसंच मी सुद्धा तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय.
प्लीज एक्सेप्ट कर. तुमचं गिफ्ट तुमच्याकडेच ठेव. मला तुमचं गिफ्ट पण नकोय आणि तुमची मदत पण. अरे दादा अहो खाली तर बघा. फिरतीचा नाद खुळा हिनगीचा जाळ खुळा गपगार करतो या गुलाबी हवार खुळा. हो दुरावते आस पुन्हा पुकारते साध पुन्हा वनवायो रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून यो झुरून. पहिला क्लायमॅक्सचा मोमेंट आधीच झाला यांचा. जुळलिया गाठ गा जुळलिया गाठ गा जुळलिया गाठ ग जुळलिया गाठ ग. अरे अरे थांब थांब ना. अरे मारतो जा मारतो. तू हाक नाही मारली, मी वेळेवर मदतीला आलो.